जय श्री कृष्ण. मी कुणिका आणि कुणिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. हटके मटर पनीर ही रेसिपी शेअर करते. या ठिकाणी मी हिरवे मटार घेतले, ताजे मटार आहे. 3 कांदे घेतले कापून, 2 टमाटे घेतलेले आहेत. पाव किलो हे पनीर आहे. 4 हिरवी मिरची आहे, आलं आहे, लसूण आहे, बारीक कट केलेली कोथिंबीर आहे आणि मी 1 चम्मच असं दही घेतले. आणि आता आपण इकडे खडे मसाले बघूया. खडे मसाल्यामध्ये मी काही तमालपत्री घेतलीये, फूल घेतले, जिरे घेतले, बडीशेप आहे, धने आहे. त्यानंतर इथे मी काळे मिरे घेतलेत आणि दालचिनी घेतलेली आहे. आता मी इथे काय करते, सर्वात अगोदर पनीर आहे, पनीरची मी काप करून घेणार आहे आणि ती मी फ्राय करणार आहे. तुम्हाला फ्राय नको असेल तर तुम्ही तसं पण ठेवू शकता. मी इथे फ्राय करून घेणार आहे. आणि एका साईडला मी ही टमाटे आहे ही बॉईल करायला टाकणार आहे. त्यानंतर जे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया. आणि आज मी बनवतीये मटर पनीर. जरा वेगळं हटके असं बनवते, तेच कॉमन नाहीये, काहीतरी वेगळं बनवते मी. चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया आणि मटर पनीर ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करतेय. इथे मी ना टमाटे मला उकळायचे आहेत ना, म्हणून मी इथे पाणी ठेवलंय. त्यामध्ये मी आता ही 2 टमाटे आहेत, हे 2 टमाटे मी यात बॉईल करायला ठेवणार आहे. आता मी इथे तुम्हाला एक टिप देणार आहे. ज्या वेळेला आपण पनीर तळणार आहे ना, तर ते काय करायचं, लगेच असं पाणी घ्यायचं बाउलमध्ये, त्या पाण्यामध्ये तळलेलं पनीर लगेच टाकायचं. त्याने काय होतं, पनीरला एक सॉफ्ट असा त्याचं होतं. तर मी आता इथे तसंच करणार आहे. पनीर तळलं का लगेच मी असं छान पाण्यामध्ये टाकून देणार आहे. आणि कोमट पाणी आहे, कोमट पाण्यामध्येच टाकणार आहे मी ते. मी जास्त डार्क करणार नाहीये इथे पनीर. इथे मी हलका गोल्डन असा पनीर तळणार आहे. बघा, आणि तो लगेच काढायचा आपण आणि कोमट पाण्यामध्ये टाकायचा. त्याने तो सॉफ्ट होतो, म्हणून तो कोमट पाण्यामध्ये टाकायचा. आणि खास करून ना, हे जे आहे ट्रिक, ती हलवाई लोक जे आहेत ना, ती लोक करतात. तसंच मी एकदा बघितलं होतं आणि त्यावेळेला मी विचारलं होतं की तुम्ही असं का केलं. तर त्यावेळेला मला ते खरं कारण कळालं होतं की त्यांनी काय होतं, पनीर सॉफ्ट होतं. तळलं का लगेच ते गरम पाण्यामध्ये टाकायचं, त्यांनी ते सॉफ्ट होतं. हे टीप आहे, मी तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा. आता मी हे काढून घेतले. किती सुंदर असे गोल्डन कलरचे झालेत बघा पनीर. इथे मी दुसरं पनीर आहे ते पण तळून घेणार आहे.
आता इथे हे पनीर झालंय बघा तळून, ते पण मी काढून घेणार आहे आणि पाण्यामध्ये टाकणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की पनीर तळल्यानंतर ते लगेच कोमट पाण्यामध्ये टाकायचं, त्याने तो सॉफ्ट होतो. मी इथे आता तळले हे पनीर आणि छान मी पाण्यामध्ये टाकले. याने काय होणार आहे, सॉफ्ट होणार आहे, खाताना असं कडक वगैरे होणार नाही ते. आणि ही मिठाई लोक जी असतात, हलवाई लोक, त्यांची ही टीप आहे आणि ती मी तुम्हाला शेअर करते. मला जर जमलं ना तर मी काय करते, तुम्हाला असं मला काही गोष्टी ज्या माहिती आहेत त्या मी तुम्हाला टीप शेअर करते, कामी पडतात त्या तुम्हाला. इथे मी सर्व पनीर आहे ते पाण्यामध्ये ठेवलेले, सॉफ्ट होतात ते. आता मी जे पनीर तळलेली कढई आहे त्याच कढईमध्ये हा जो कांदा आहे कट केलेला, उभा कट केलेला आहे बघा, तो कांदा मी टाकणार आहे. आपल्याला इथे मसाला करायचा आहे ना, त्याच्यामुळे मी कच्चा कांदा टाकणार नाहीये. आणि टमाटर सुद्धा जे आहे ते मी कच्चं टाकणार नाही, ते मी बॉईल करून घेणार आहे. आता हा मी कांदा जो घेतलाय तो आता छान असा मी परतवणार आहे. इथे मी टमाटे बॉईल करायला घेतलेले होते ना, ती टमाटे बॉईल झालेली आहे. आता मी याची सालं काढून घेणार आहे. गरम आहेत, मी याची आता सालं काढते. आणि नंतर हे आपण गार झाल्यानंतर मिक्सर मधनं काढणार आहे, बारीक करणार, त्याची प्युरी करणार आहे. सगळं कसं शिजून जर घेतला आपण, टमाटे बॉईल करून किंवा मसाले शिजून घेतला तर त्याचा एक कच्चा पण लागत नाही आणि त्याची टेस्ट पण अगदी छान अशी लागते. आता ही गार होऊन देते मी आणि मग नंतर हे मी मिक्सरच्या जार मधनं बारीक करणार आहे. मी टमाट्याची साल काढून घेतली आहे आणि आता ती गार होऊन देते. गार झाल्यानंतर बारीक करेल मी. आता आपण कांदा किती, मसाला जो करायला ठेवलाय तो किती फ्राय झाला बघूया. या कांद्यामध्ये ना थोडं मीठ पण टाकायचं, म्हणजे तो पटकन नरम होतो आणि आपल्याला जास्त तो हे नाही करायचा आहे, गोल्डन करायचा आहे. त्याचा एक कच्चा पण असतं ना, ते कच्चं पण आपल्याला त्यातलं घालवायचंय. मी तर त्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे. हा हलका गोल्डन झाला कांदा की मग आपण आहे ना त्यामध्ये मिरची टाकणार आहे, लसूण आहे आणि आलं आहे. मी गॅसची जी फ्लेम आहे ना ती थोडी मीडियम करते. इथे मी वाटाणा वाफवून घेतलेला होता, बघू शकता. हा मी वाटाणा जो आहे तो फक्त वाफवला, अगदी उकळलेलं पाणी होतं, त्या पाण्यामध्ये मी फक्त हा मटर आहे हा टाकून दिलेला होता आणि एखादा सेकंद मी ठेवला आणि तो लगेच काढून घेतला. उकळवला नाही किंवा काहीच नाही, उकळत्या पाण्यामध्ये मी मटर हा टाकलेला होता. एका साइडला मी टमाटे पण बॉईल करून घेतले, मटार पण गरम पाण्यातनं काढून घेतला आणि आता इथे मसाल्याचं पण करतेय. कांदा बघा आता असा कलर झालाय, या कांद्याचा छान असा गोल्डन कलर झालेला आहे. आता याच्यामध्ये मी
मिरची टाकणार आहे. ह्या मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत ना, त्या मी मिरच्या ऍड टाकणार आहे. आलं आहे, आलं मी असं कट करून घेतलेलं होतं, ते आलं टाकणार आहे. आणि तुम्हाला लसूण जर नसेल चालत तुम्ही स्किप करू शकता. मी इथे लसूण पण टाकते, तुम्हाला नको तर तुम्ही लसूण स्किप करू शकता. आणि आता हे मी पुन्हा शिजू देणार आहे. याच्यामध्ये आपल्याला त्याचं कच्चं असं काहीच ठेवायचं नाहीये, त्याचा स्मेल पण नकोय, किंवा मग असं कच्चं जर टाकलं ना तर ते वेगळ्याच पद्धतीने लागतं टेस्ट. म्हणून हे आपल्याला छान असं फ्राय करायचं आणि मग नंतर यामध्ये सगळे मसाले टाकायचे आणि मिक्सर मधनं बारीक करायचंय. हो, हे जे टमाटे आहेत आपण बॉईल करून घेतलेले, हे मात्र आपल्याला वेगळे असे मिक्सर मधनं बारीक करायचे, ते याच्यामध्ये टाकायचे नाहीये. यामध्ये मी मीठ टाकलं होतं ना, त्यामुळे ते पटकन झालंय. कांदा, लसूण आहे, हिरवी मिरची आहे, आलं आहे, हे छान असं भाजलं गेलंय बघा. आता याच्यामध्ये मी बेसिक मसाले टाकणार आहे. सर्वात अगोदर मी इथे धनापूड टाकली आहे. इथे मी किंचित अशी लाल तिखट टाकली आहे, तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता. आणि हा जो मसाला आहे हा आहे पंजाबी मसाला, तो मी याच्यामध्ये टाकते. हळद पण ऑप्शन आहे, तुम्ही याच्यात टाकायचं तर टाकू शकता, पण मी याच्यामध्ये बेसिक जी आत्ता आहेत ती टाकलेली आहे. आणि आता ही जर मसाले जळू नयेत, कारण आपल्याला हे पुन्हा याला शिजवायचं आहे, तर त्यामध्ये मी हा जो 1 चम्मच दही ठेवलं होतं ना, हे दही मी यामध्ये टाकणार आहे. त्याने काय होणार, ही मसाले खाली लागणार नाही. गॅसचा जो फ्लेम आहे तो कमीच केलेला आहे. आता मी याला पुन्हा 2 मिनिटं अशी शिजवणार आहे. त्यानंतर हे आपण काढून मिक्सरच्या भांड्यामधनं त्याची पेस्ट करून घेणार आहे. तुम्ही या पद्धतीने मसाला करून बघा, त्याची टेस्ट फार वेगळी लागते, खूप छान असं लागतं, कच्चं पण येत नाही त्याला. एका साईडला मी मटर पण बॉईल केलेले, त्या पाण्यामधनं काढले, टमाटे पण माझे बॉईल झालेले आहेत, पनीर पण मी ना फ्राय करून घेतलं आणि पाण्यामध्ये टाकले. त्यानंतर आपल्याला मग नंतरून ही जी खडा मसाला आहे हे आपल्याला भाजायचंय. आता ही जी मसाले आहेत ना, ही फ्राय झालेली आहे, याच्यामध्ये छान शिजल्या गेली. बघा, जरा इथे ऊन येतं त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाहीये. कसं दाखव, ठीक आहे, मी तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा, मिक्सरच्या जार मध्ये टाकेल त्यावेळेला दिसेल तुम्हाला. आता मी गॅसची जी फ्लेम आहे ते बंद केली आहे आणि हे मसाले मी काढून घेणार आहे. मी इथे गॅस बंद केला आणि हे मसाले मी काढून घेणार आहे, मिक्सर मधनं पेस्ट करणार आहे. आता इथे मी छोटा पॅन ठेवलाय आणि हे जे खडे मसाले आहेत ना, हे आता आपल्याला भाजून घ्यायचे. गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच केलेली आहे मी. हे आपल्याला भाजून घ्यायचे. आता ही भाजल्या गेली आहे, आपण ही काढून घ्यायचे आणि मिक्सर मधनं काढायचे. छान अशी झाली, आता ही भाजल्या गेली आहे.
आता मी ही काढून घेणार आहे. इथे मी काढून घेतली, ती गार होऊ देणार आहे आणि मिक्सर मधनं बारीक करणार आहे. आता हे जे भाजलेले मसाले आहेत, खडा मसाला आपला, तो मी आता या मिक्सरच्या जारमध्ये घेते आणि बारीक करणार आहे. इथे मी मिक्सर मधनं बारीक केले. पाणी टाकायचं नाहीये त्याच्यामध्ये, आपल्याला पाणी न टाकता मिक्सर मधनं बारीक करायचंय. मसाले इथे मी बारीक दळलाय. पाण्याचा वापर न करता खडा मसाला जो होता तो मी बारीक दळलाय, बघू शकता. छान असा त्याचा सुगंध झालाय. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केलीत ना, त्याची टेस्ट अप्रतिम लागते. मी म्हणून तुम्हाला सांगितलं की मी जरा वेगळ्या पद्धतीने पनीर मटर आहे ते करते. आता यामध्येच आपण जो मसाला तळला होता कांद्याचा वगैरे, कांदा आहे, लसूण आहे, आलं आहे, तो आता आपण याच्यामध्ये टाकायचा आहे. हे बघा, यामध्ये मी टाकले मिक्सरच्या जारमध्ये. हे बघा, असं गोल्डन होईपर्यंत कांदा वगैरे त्याच्यात आपण छान शिजू द्यायचंय. आणि आता मी हा पण मसाला वाटून घेणार आहे आणि मग नंतरून मी टोमॅटो त्यामध्ये वाटणार आहे. सर्व मसाले वेगवेगळे करून करायचे, एकत्र काहीच करायचं नाही. आता मी हे मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहे. इथे मी मसाला बारीक केलाय, बघू शकता. असा बारीक केलेला आहे मसाला. पाणी नाही टाकलं मी. तुम्हाला जर वाटलं तर पाणी टाका, पण मला इथे पाण्याची गरज नाही पडली, कारण आपण तेलामध्ये छान असा तो तळला होता, फ्राय केला होता ना. हे बघा, आता हा मसाला पण तयार आहे. आता चला आता मटर पनीरची भाजी आपण फोडणी देऊया. इथे तेल तापवले आणि आता त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे, जिरे टाकते, जिरे मोहरी तळतळली का त्याच्यामध्ये जो आपण हा वाटलेला मसाला आहे, कांदा आणि लसूण, तो आता मी यामध्ये टाकला. यामध्ये आपण दही पण टाकलेलं होतं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता. आता मी हा छान फ्राय करून घेणार आहे हा मसाला. तोपर्यंत मी जे 2 टमाटे होते उकळून घेतलेले, ते मी त्याची प्युरी करून घेते. इथे माझा मसाला जो आहे तो फ्राय होतोय, तोपर्यंत मी जे टमाटे होती 2 बॉईल केलेली, त्याचं मी प्युरी करते. टमाट्याची प्युरी पण माझी रेडी झाली.
आता हा मसाला छान असा फ्राय झाला की यामध्ये मी जो आपण खडा मसाला भाजून दळला होता तो टाकणार आहे। याला जास्त फ्राय करावं लागणार नाही, कारण की मी ज्या वेळेला कच्चं जे कापून कट केलं आणि त्यामध्ये मी तेलामध्ये मी फ्राय केलं होतं ना, त्याच्यामुळे मला इथे जरा कमी मेहनत लागेल। आता याच्यामध्ये मी ही जी टोमॅटो प्युरी केलेली ती टाकली आहे। म्हणजे याचं पण कच्चा असं लागणार नाही त्याच्यात, म्हणून मग मी टमाटे पण बॉईल केले। बॉईल केल्यानंतर आता पुन्हा मी मसाल्यामध्ये तेलामध्ये मी ते फ्राय करणार आहे छान। आता मी याला एक दोन ते 3 सेकंदही खूप झाले याला फ्राय करायला। त्याच्यानंतर मी याच्यात मसाला टाकणार आहे। तळलेलं पनीर आहे, वाफवलेली मटार आहे आणि मसाला ज्या वेळेला आपला रेडी होतो तो कसं ओळखायचं, हे जे कढईमध्ये तेल सुटतं ना, मसाला वेगळा होतो आणि मसाला स्वतः तेल सोडतो, त्यावेळेला समजायचं की आपला मसाला हा छान असा शिजून गेलाय त्याच्यामध्ये। तुम्हाला दाखवते बघा, मी कॅमेरा जवळ नेते। इथे बघा तेल सोडायला लागला, मसाला वेगळा करतोय, म्हणजे हा मसाला आपला रेडी झालेला आहे। एका साइडला ना मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। भाजीमध्ये कधी पण आहे ना गरम पाणी टाकायचं, त्याची टेस्ट छान लागते। गार पाणी टाकलं तर त्याची चव निघून जाते, म्हणून मग मी आता एका साइडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जो आपण वाटलेला मसाला होता, खडा मसाला, तो टाकलाय बघा मी। आणि ज्या वेळेला मी कांदा फ्राय केला होता त्यावेळेला पण मी तिखट वगैरे टाकलेलं होतं आणि याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि खड्या मसाल्यामध्ये आपण काळी मिरी टाकली, त्यामुळे जरा बेताने टाकायचं आपण। अगदी थोडीशी मी इथे हळद टाकली आहे बघा। थोडस लाल तिखट आहे, अगदी थोडं टाकलंय मी, अर्धा चमचालाही कमी। आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलाय आणि अर्धा चमचा मी इथे पंजाबी मसाला टाकलाय। आता मी हे छान मिक्स करणार आहे। थोडस मीठ टाकलंय, इथे मी जे टोमॅटो प्युरी केली होती ना मिक्सरच्या जार मध्ये, त्याच्यात थोडं पाणी टाकलंय आणि ते मी या मसाल्यामध्ये टाकले। आणि आता याच्यामध्ये मी मटर टाकणार आहे। रंग छान आलाय बघा मसाल्याचा, इथे उन्हामुळे कळणारच नाही तुम्हाला ते। आता मी याच्यामध्ये हे मटार आहे ते टाकले। बघा याच्यामध्ये आपण दही टाकलेलं होतं ना, त्याच्यामुळे त्याची पण एक छान अशी टेस्ट येते याच्यामध्ये। आता याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी आहे ते टाकणार आहे। तुम्हाला जितकं थिकनेस हवी असेल, जास्त पातळ किंवा असं घट्ट, त्या थिकनेसनी तुम्ही करायचं। इथे मी आता
पनीर टाकणार आहे. आता याच्यामध्ये मी पनीर टाकणार आहे. पनीर हे पाण्यात ना आपण असं थोडस हलक्या हाताने पिळून घ्यायचं. इकडे मी पनीर आहे हलक्या हाताने पिळून घेतलंय आणि आता मी ते याच्यामध्ये टाकणार आहे. पनीरचा कलर सुद्धा बघा, मी जास्त डार्क केला नाहीये. दिसायलाच एवढी छान दिसते ना ती भाजी, टेस्टला पण अप्रतिमच झाली असेल. कुणिकाचा अनुभव आहे. आता मी याला एक 5 मिनिटाची वाफ येऊ देणार आहे. झाकण ठेवून देते आणि 5 मिनिटाची वाफ येऊ देते. भाजी तयार झालीये. जरा वेगळ्या पद्धतीने केलीये मी इथे मटर पनीर. थोडस याला पंजाबी स्टाईल म्हणली तरी चालेल. आता मी याला वाफ येऊ देणार आहे एक 5 मिनिटं झाकण ठेवून. किती छान अशी दिसायला झालीये बघा. हा जे ऊन आले त्या उन्हाने सगळा घोळ केलाय. तर मी याला पुढे करते. यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे. कोथिंबीर, आणि आपली भाजी तयार झाली आहे मटर पनीर. आता मी गॅसची फ्लेम आहे ती बंद करणार आहे. अगदी सुंदर अशी दिसायला झालीये बघा. मटर पनीर तयार. मटर पनीर तयार झालेलं आहे. मटर पनीर तयार झालेलं आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि टेस्टी असं झालेलं आहे. आणि मी जरा वेगळ्या हटक्या पद्धतीने केलेलं आहे. तेच नाही केलंय तसंच. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ज्यांनी कोणी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या अशा डिशेस बघाव्यात, लाईक कराव्या आणि घरी करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा मला. मटर पनीर तयार आहे.
कुणिकाच किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ज्या माझ्या रेसिपी आहेत त्या तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अजूनपर्यंत ज्यांनी कोणी अजूनपर्यंत कुणिकाच किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी मला सबस्क्राईब करावं. आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर करावे. जय श्रीकृष्ण.